पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाते आहे। मात्र अद्यापही राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे प्रत्यक्ष जमा न झाल्यामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजा सध्या चिंतेत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम इथं बोलताना एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक माहिती दिली आहे। येत्या 2 ते 4 दिवसात कर्जमाफीचे सुमारे 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील अशी घोषणा त्यांनी केली आहे। कृषी मंत्र्यांच्या या आश्वासनामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सध्या ॲग्रीस्टॅक प्रणालीच्या माध्यमातून कर्जमाफीच्या याद्या पडताळणीचं काम प्रगतीपथावर असून शासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध असल्यानं जसजसे याद्या अद्ययावत होतील तशी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। या संपूर्ण कर्जमाफी योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 40,585 कोटी रुपयांचा मोठा लाभ होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती दत्तात्रय भरणे यांनी वाशिम इथं दिली आहे।